नमस्कार. देवदर्शन किचनमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने खुसखुशीत चकलीचे 3 प्रकार पाहूया. त्यातला प्रकार पहिला, हा साबुदाणा घेतलेला आहे मी अर्धा किलो. घेतलेला साबुदाणा आधी निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भिजत घालायचा आहे. यामध्ये पाणी घालते आणि अशा प्रकारे अलगद हलवून साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. आता यातलं पाणी हे काढून घेते. यामध्ये अजिबात हे पाणी आता नाही, सगळं पाणी काढून घेतलं. त्यानंतर कडकडीत असं पाणी केलेलं आहे या पातेल्यामध्ये आणि उकळतं पाणी या साबुदाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. पाणी टाकताना मोजायची काही गरज नाही, असं अंदाजानेच टाकू शकता. फक्त उकळतं असं कडकडीतच पाणी टाकायचं आहे. पाण्यामध्ये साबुदाणा हा मिक्स करून घेते. आता पाण्याचा अंदाजही मी तुम्हाला दाखवते. हा पोहे खाण्याचा चमचा असा बुडालेला आहे. साबुदाण्याच्या वरती साधारण 2 इंच पाणी येईल एवढं पाणी टाकलं. झाकण ठेवते आणि रात्रभर हा साबुदाणा आपल्याला असाच भिजून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चकली करायची आहे, म्हणून अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे घेतले. बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. धूळ माती वगैरे चिटकलेली असते ना, त्यानंतर हे धुतलेले बटाटे कुकरमध्ये टाकायचे आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे. सगळे बटाटे कुकरमध्ये टाकले. आता बटाटे शिजण्यासाठी पाणी टाकते. साधारण ग्लासने 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. कुकरचं झाकण लावते. आता हा कुकर गॅसवरती ठेवते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती 4 शिट्या काढून घेते. तर मैत्रिणींनो, 4 शिट्या काढून घेतल्या आणि गॅस बंद केलेला आहे. आता बटाटे दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे शिजलेस. तर वाफ ही पूर्ण निघालेली आहे कुकरची. कुकर हा उघडून दाखवते. मस्त अगदी छान असा स्मूथ झालेला आहे बटाटा, मस्त शिजलेला आहे. त्यानंतर साबुदाणाही दाखवते. जवळूनही तुम्ही पाहू शकता, मस्त असं साबुदाणा हा फुलून आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि खूप असा मऊ हा साबुदाणा भिजला गेलेला आहे. लगेचच चुरा होत आहे अशा प्रकारचा हा साबुदाणा भिजलेला आहे. यामध्ये आपण कडकडीत उकळतं पाणी घातलेलं होतं, त्यामुळेच मस्त असा हा साबुदाणा फुलून येतो. मिक्स करून घेते. तोपर्यंत बटाटे सुद्धा गार झालेले आहे. आता हे जे बटाटे आहे आपल्याला सोलून घ्यायचे आहे, म्हणजेच बटाट्याची साल ही काढून घ्यायची आहे. तर चकलीसाठी अजिबात बटाटा हा कडक राहू द्यायचा नाही, तर असा छान स्मूथ बटाटा हा शिजवून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सगळ्या बटाट्याची साल ही काढून घेतलेली आहे या प्रकारे. त्यानंतर एखादी पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण पुरण चाळण्याची चाळण असते ना आपल्याकडे, ती चाळण ठेवायची आहे. आता हा जो साबुदाणा आहे ना भिजून घेतलेला, तो या चाळणीमध्ये टाकायचा आहे आणि घरातील कुठलाही ग्लास, तांब्या किंवा मॅचर घ्यायचा आहे आणि त्याच्याने हा जो साबुदाणा आहे अशा प्रकारे आपल्याला रगडून घ्यायचा आहे. पुरण चाळतो ना तशाच पद्धतीने चाळून घ्यायचा आहे हा साबुदाणा. मस्त अगदी सॉफ्ट भिजलेला असतो, त्यामुळे लगेचच निघतो तो चाळणीच्या आतून. जास्त काही घासावं सुद्धा लागत नाही. अशाच प्रकारे सगळा साबुदाणा हा चाळणीच्या आतून काढून घेते. तर चकली बनवण्याची ही खास अगदी महत्त्वाची टिप्स आहे. साबुदाणा असा पुरणासारखा चाळून घेतला ना, चकली अगदी गोल गरगरीत येते, ती कुठेही तुटत नाही आणि असे साबुदाण्याचे दाणे दाणे सुद्धा त्यावरती दिसत नाही. तर अशाच प्रकारे सगळा साबुदाणा हा चाळून घ्यायचा आहे. पुरणाप्रमाणेच अगदी सहज चाळला जातो. अशा प्रकारे जर का आपण साबुदाणा हा भिजून घेतला तर उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा हा पूर्ण हा चाळून झालेला आहे. असा चाळणीला खाली चिटकतो, तोही चमचाने काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे काही मिनिटांमध्येच हा साबुदाणा चाळला गेलेला आहे या प्रकारे. आता हे बटाटे घ्यायचे आहे आणि तीच चाळण घ्यायची आहे पुन्हा आणि त्या चाळणीवरती हे बटाटे असे टाकून एखादी मॅचरने किंवा ग्लासने, मॅचर नसेल तर ग्लास घ्या किंवा तांब्या घ्या, कुठलेही भांडं घेऊन अशा पद्धतीने हे बटाटे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचे आहे. बघा लगेचच मॅच होतो हा मॅचरने. अशाच प्रकारे सगळे बटाटे आपल्याला चाळणीवरती हे काढून घ्यायचे आहे. बटाटा छान मऊ शिजलेला असला ना, अगदी सहज इझी तो निघतो. तर अशा प्रकारे सगळे हे शिजून घेतलेले 1 किलो बटाटे अशा प्रकारे मॅच करून घेतलेले आहे. या पद्धतीने आता चवीसाठी
मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तर 6 ते 7 हिरव्या मिरच्या मिक्सरला असं जाडसर फिरून घेतलेलं आहे ठेच्यासारखं. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. तर 2 पोहे खाण्याचे सपाट चमच इतपत मीठ टाकते. अंदाजाने अशा प्रकारे आपण टाकू शकता. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा टाका किंवा लाल मिरची पावडरही वापरू शकतात. पण हिरवी मिरची वापरल्यामुळे चकली दिसायला छान पांढरी दिसते, म्हणून मी हिरवी मिरचीचा वापर करते. आता मीठ, मिरची आणि बटाटे, साबुदाणा हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे असं एकजीव करायचं आहे. चमचाने करण्यापेक्षा हाताने हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स होते म्हणून हातानेच करून घ्यायचं आहे. तर चकली बनवण्याची ही जी पद्धत आहे ना, अतिशय सोपी आहे. कुणालाही अगदी सहज बनवता येईल आणि चकल्या दिसायलाही खूपच छान होतात. त्यासोबतच चवीला सुद्धा मस्त लागतात. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. ह्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करते आणि गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी करायची आहे. कमी गॅसवरती हे पातेलं ठेवते आणि 2 ते 2.5 मिनिटासाठी हे मिश्रण असंच राहू द्यायचं आहे पातेलं आणि मिक्स करत घ्यायचं आहे. म्हणजे एक वाफ या मिश्रणाला द्यायची आहे. तर आत्तापर्यंत मी जिरे वगैरे टाकलेले नाही. तुम्ही जर का उपवासाला जिरे खात असाल तर मग ते केव्हा टाकायचे मी तुम्हाला दाखवते. आणि जर का जिरे तुम्ही खात नसाल तर फक्त एवढं जे आपण साहित्य वापरलेलं आहे चकलीमध्ये तेवढंच साहित्य तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे हे चकलीचं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅस कमी करते आणि झाकण ठेवून घेते 1 मिनिटासाठी. 1 मिनिट झालेला आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. झाकण उघडून दाखवते आणि हे जे मिश्रण आहे मिक्स सुद्धा करून घेते. अशी एक वाफ दिली ना, चकलीला छान वास येतो आणि चकली तळल्यानंतर फुलते सुद्धा चांगली आणि दिसायलाही चांगली दिसते. तुम्ही पाहू शकता जास्तही आपल्याला शिजवायची गरज नाही. फक्त 2 मिनिटासाठी हे गॅसवरती ठेवून अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही जर का उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये जिरे टाकायचे आहे. पोहे खाण्याचा 1 चमचा जिरे टाकले आणि मिक्स करून घेते. जिरे आधी टाकले नाही कारण जिऱ्यामुळे चकलीला पिवळसरपणा येतो. सगळ्यात शेवटी आपल्याला जिरे टाकायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जिरे जर का तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप सुद्धा करू शकता. खात असाल तरच टाका. पण जिऱ्यामुळे ह्या चकलीची चव छान लागते. आता तळापासून तर सगळं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे चकली बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, आता ही चकली मी तुम्हाला साचा मशीन न वापरता करून दाखवत आहे. म्हणून तेलाचं पॅकेट घेतलेलं आहे खाली आणि त्या पॅकेटला वरतून पूर्णपणे कापून घेतलेलं आहे वरची बाजू. त्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे. अगदी सहज भरलं जातं अशा प्रकारे. तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची किंवा तेलाचं पॅकेट घेऊ शकता. मिश्रण हे भरून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी रबर लावायचं आहे. रबर नसेल तर अशा प्रकारे गुंडाळून दोऱ्याने बांधून घ्या. म्हणजे चकली बनवताना हे मिश्रण बाहेर निघणार नाही. आता चला चकली करूया. तर प्लास्टिकचा पेपर जाड आथरून घेतलेला आहे आणि असं रबर सुद्धा या ठिकाणी लावून घेतलेलं आहे. त्यानंतर असं थोडंसं टोक हे कापून घ्यायचं आहे आणि मग चकली करूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजिबात ही चकली कुठेही तुटत नाही. जेवढी आपल्याला मोठी चकली करायची आहे त्यानुसार ही चकली होत असते. जास्त मोठी सुद्धा चकली ही व्यवस्थित दिसत नाही. साधारण 4 ते 5 वेढ्यांची ही चकली मी करून घेते. अगदी भराभर होते. कुणाच्याही मदतीशिवाय आपण एकटे जरी असले तरी सुद्धा अशा ह्या मस्त चकल्या करू शकतो. तर मंडळी तुम्ही पाहू शकतात कुठेही चकल्या ह्या तुटत नाही. मस्त अशा अगदी भराभर या चकल्या होत आहे. ह्या चकल्या बनवण्यासाठी आपल्याला साचा मशीन काही वापरायची गरज नाही. अशा प्रकारे फक्त पॅकेटने ह्या भराभर चकल्या होत असतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का साच्याने ह्या चकल्या करायच्या झाल्या म्हणजे सोऱ्याने तर चकल्या तुम्ही करू शकता. अजिबात साच्यामध्ये हे चकलीचं मिश्रण अडकत नाही. मस्त न अडकता गोल करकरीत आणि एकसारखी अशी चकली होते. अशा प्रकारे सगळ्या मिश्रणाच्या चकल्या ह्या केलेल्या आहे. त्यानंतर ह्या ज्या चकल्या आहे मस्त 2 दिवस मी वाळवून घेतलेल्या आहे. या ठिकाणी चकली पाहू शकता मस्त टोपली भरून झालेली आहे आणि पांढरी शुभ्र दिसत आहे. ह्या प्रकारची अगदी परफेक्ट अशा या चकल्या झालेल्या आहे.
आता ह्या चकल्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। चकल्या तळून घेऊया। गॅस चालू करते आणि गॅसवरती कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे। तेल तापलं जात आहे। 5 चकल्या ह्या तेलामध्ये टाकते आणि तुम्ही पाहू शकता लगेचच छान अशा ह्या चकल्या फुलत असतात। मस्त उलटून पालटून ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। मस्त चकलीला पांढरा शुभ्र रंग आलेला आहे आणि मस्त अशा फुललेल्या सुद्धा आहे। चकली तळून झाली का तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे। तेल निथळून। अजिबात ही चकली तेलकट होत नाही, कारण यामध्ये आपण फुलखार किंवा बेकिंग सोडा काही टाकलेलं नाही। अशाच प्रकारे काही चकल्या आणखी मी तुम्हाला तळून दाखवते। 5 ते 6 चकल्यांमध्येच अशी ही कढई भरली जाते। अशा ह्या दुप्पट तिप्पटीने ह्या चकल्या फुलत आहेत। अगदी परफेक्ट रेसिपी आहे चकलीची, नक्कीच करून पहा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, ते दाबून ऑल वरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल। तर अशा प्रकारे मी काही चकल्या ह्या तळून घेतलेल्या आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशा दिसत आहे ना, पांढऱ्या शुभ्र आणि मोठ्याच असं छान। चकलीची साईजही तुम्ही पाहू शकता। 3 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, अशी ही चकली फुलत असते आणि दिसायलाही मस्त अशी ही चकली दिसते। तेवढेच खुसखुशीत सुद्धा ही चकली होते। आपल्या घरामध्ये जर का वयस्कर मंडळी असली तरी सुद्धा ते अगदी सहज ह्या चकल्या खाऊ शकतात, एवढ्या ह्या चकल्या खुसखुशीत होतात। या पद्धतीने तुम्ही चकली बनवा। किती किलोमध्ये सुद्धा बनवली तरी सुद्धा ही चकली अगदी परफेक्ट होते। वयस्कर मंडळी सुद्धा सहज खाऊ शकतील अशा प्रकारची ही चकलीची रेसिपी आज देवदर्शन किचन मध्ये आज आपण पाहूया। तर ही चकली बनवण्यासाठी आपल्याला भगर घ्यायची आहे 1 वाटी। यालाच काही भागामध्ये वरईचा तांदूळही म्हटला जातो। तर वजनी प्रमाणामध्ये ही भगर पाव किलो घेतलेली आहे, म्हणजेच 250 ग्रॅम। कोणत्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही ही मोजून घेऊ शकता। त्यानंतर ही भगर आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे अलगद हाताने ही चोळून घ्यायची आहे, म्हणजे याला धूळ वगैरे काही चिटकलेली असली ती निघून जाते। अशा प्रकारे ही भगर आपल्याला स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारचे पांढरट पाणी आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आणखी पाणी टाकते आणि तेही पाणी अलगद हाताने हलवून हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही जी भगर आहे आपण स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता धुवून घेतलेल्या भगरमध्ये पाणी घालायचं आहे आणि ही भगर आपल्याला भिजत ठेवायची आहे। यावरती झाकण ठेवून साधारण 2 तासासाठी भिजत घालू शकतात, किंवा वेळ नसेल जास्तीचा तर 1 तास जरी भिजत घातली तरी काही हरकत नाही। अर्धा किलो हे बटाटे घेतलेले आहे। साधारण 3 बटाटे आहे। बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे। बटाटे शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते, फक्त 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। कुकर बंद करून कुकरच्या 3 शिट्या काढून घेते। भरभर तुमच्या कुकरच्या शिट्या होत असल्या तर 4 शिट्याही काढू शकतात। बटाटे मस्त शिजलेले आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे। आता साल काढून तयार झालेले बटाटे जे आहे ना, आपल्याला खिसणीवरती किसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। आता बटाटे जे आहे पूर्णपणे हे किसून झालेले आहे। 1.5 तास सुद्धा झालेला आहे। भगर पाहू, भगर थोडी अशी भिजलेली सुद्धा आहे। तर आता आपल्याला कुकर घ्यायचा आहे। तर आपण 1 वाटी भगर घेतलेली होती, म्हणून त्याच वाटीने पाणी सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर ज्या वाटीने मी भगर घेतली त्याच वाटीने पाणी मोजून घेते। 1 वाटी पाणी कुकरमध्ये टाकलेलं आहे। ही 2री वाटी पाणी आणि ही 3री वाटी पाणी। तर अशा प्रकारे आपल्याला 3 पट पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी भगर आहे तर 3 वाटी पाणी हे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। भगर ही आपण 1.5 तास भिजून घेतलेली आहे। त्यानंतर यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी हे काढून घेतल्यानंतर ही जी भगर आहे ती कुकरमध्ये टाकून घेऊ।
आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवायचा आहे. तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे. आणि हा जो कुकर आहे गॅसवरती ठेवते, कमी ते मीडियम गॅसवरती एक शिटी काढून घेते आणि दुसऱ्या शिटीमध्ये वाफ भरू द्यायची आहे. दुसरी शिटी झालेली नाही, गॅस मी बंद केलेला आहे. आता पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे. वाफ आपल्याला काढायची नाही. वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. ही जी भगर आहे ना, अशी मस्त छान शिजलेली आहे, शिजून एकदम मऊ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं लोण्यासारखं हे मिश्रण झालेलं आहे. मिक्स करून घेऊ चमच्याने. मी तुम्हाला हे भगरचे दाणे दाबूनही दाखवते. तर एकदम कमी गॅसवरती आपण शिजून घेतल्यामुळे मस्त शिजलेली आहे आणि गॅससुद्धा कमी लागतो. मोठा गॅस केला असता तर कदाचित त्यातलं पाणी हे उतू गेलं असतं आणि आपल्याला जास्त शिट्याही घ्याव्या लागल्या असत्या. मस्त ही भगर शिजल्यानंतर खिसून घेतलेला हा जो बटाटा आहे तो या कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तर हिरवे मिरची घेऊन 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे, त्या कुटून घेतलेल्या आहे, त्या मिरच्या घालायच्या आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जेही तुम्ही उपवासाला मीठ खात असाल ते मीठ टाकायचं आहे. थोडंसं यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं खात असाल उपवासाला तर टाका, नाही खात असाल तर नाही, जरी घातले तरी काही हरकत नाही. घातलेले सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घालायचं आहे. मी थोडं कमीच घातलेलं आहे मीडियम चवीसाठी. जास्त तिखट हवे असेल थोडं जास्त वापरा मिरचीचं प्रमाण. 1 मिनिट अशा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ अशा प्रकारे हे दिसत आहे. बटाटा या मिश्रणामध्ये मस्त मिक्स झालेला आहे. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर कुरडई बनवायचा जो साचा असतो चकलीची चकती लावून या साच्यामध्ये हे भरून घेतलेलं आहे. त्यानंतर प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे. खाली कापड आथरलेला आहे मी आणि कापडावरती प्लास्टिक पेपर आथरलेला आहे. आता चकल्या मस्त आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकता किती पांढरी शुभ्र ही चकली दिसत आहे ना. आणि चकली बनवताना कुठेही तुकडं पडत नाही, तुटत नाही. एकसारख्या अशा आपल्याला जेवढ्याही लहान मोठ्या साईजमध्ये चकल्या हव्या आहेत तशा चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. तर आहे ना मैत्रिणींनो एकदम सोपी पद्धत. आपल्याला साबुदाणा हा भिजत घालायची गरज नाही किंवा मिक्सरला काही बारीक करायची गरज नाही. अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण कितीही प्रमाणामध्ये चकल्या असो ह्या बनवून घेऊ शकतात. सर्वच चकल्या अशा प्रकारे मी बनवून घेते. चकली बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर अशा प्रकारे चकल्यांसोबत काही कुरकुरेही बनवून घेतलेले आहे. चकल्या मस्त ह्या वाळून घेतलेल्या आहे. त्यानंतर मी ह्या चकल्या तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये अशा प्रकारे चकली घालताच लगेचच ही चकली फुलत असते. तर मैत्रिणींनो साबुदाण्याच्या तुलनेमध्ये पाहायचं झालं तर भगर ही पचायला हलकी असते. आपल्या घरामध्ये जर का वयस्कर मंडळी असली, एकादशी वगैरे व्रत यासारख्या व्रतांना त्यांना एक वेळेस साबुदाणा खायला दिला तर दुसऱ्या वेळेस त्यांना नकोसा वाटतो किंवा साबुदाण्याचे कोणतेही पदार्थ त्यांना नकोसे वाटतात खायला. तर अशा प्रकारे भगरीपासून ह्या चकल्या बनवून ठेवा. एकदम मऊ अशा होतात, वयस्कर मंडळी खाऊ शकतात आणि त्यांना पचायलाही हलक्या फुलक्या असतात किंवा लहान मुलांनाही अतिशय पौष्टिक अशा ह्या चकल्या आहेत. मुलांच्या डब्यामध्येही तुम्ही ह्या चकल्या तळून देऊ शकतात एखादी दिवशी आठवड्यातून. अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होणारी ही चकली बनवण्याची रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये ही वाळवण रेसिपी नक्कीच करून पहा. ती परफेक्ट ही रेसिपी आहे. अशा प्रकारे मी ह्या काही चकल्या तळून घेतलेल्या आहे. तळून मस्त अशा दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो. तर एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि सॉफ्ट अशा प्रकारच्या ह्या चकल्या बनत असतात. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. अगदी अलगद जरी दाबली तरी ही चकली लगेचच तुटत असते आणि अजिबात तेलकटही नाही. अगदी झटपट तयार होणारी हलकी फुलकी चकलीची रेसिपी. तर तांदूळाची चकली बनवण्यासाठी आपल्याला कुकर लागणार आहे. तर मी ही वाटी घेतलेली आहे. वाटी किंवा कप कोणते एखादी भांडं घेऊ शकतात आणि त्याच भांड्याने आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर वाटीने मी कुकरमध्ये पाणी टाकून घेते. 1 वाटी टाकलेलं आहे. हे दुसरी वाटी, तिसरी वाटी पाणी, चौथी आणि ही 5वी वाटी पाणी. तर अशा प्रकारे 5 वाट्या पाणी हे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता कुकर गॅसवरती ठेवून घेऊ आणि गॅसची फ्लेम चालू करायची आहे. पाण्यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचे आहे ते पाहूया. तर 1 चमचा ही पांढरे तीळ घेतलेले आहे, तीळ टाकलेले आहे. 1 चमचा शोप आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडासा कमी पापड खार, अर्धा चमचा ओवा, त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
साधारण 1 पोहे खाण्याचा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि चिमूटभर हिंग. हिंग हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर का टाकायचा असल्यास तर टाका, नाही तर स्किपसुद्धा करू शकतात. पाण्यामध्ये सर्व साहित्य हे टाकून झालेलं आहे. आता ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. अख्खा तांदूळ सुद्धा घेऊ शकतात किंवा तांदूळाचा तुकडा, तांदूळाची चूर जरी घेतली तरी काही हरकत नाही. तर अशा प्रकारे 1 वाटी मी हा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ हा 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. पाणी पूर्ण निथळून घेतल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. सर्व तांदूळ हा स्वच्छ धुवून टाकून घेतलेला आहे. चमच्याने हलवून घेऊ. पूर्णपणे हलवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. तर पहिली 1 शिटी मोठ्या गॅसवरती काढायची आहे आणि नंतरच्या 2 शिट्या अगदी गॅसची फ्लेम कमी करून काढायची आहे. तर अशा प्रकारे 3 शिट्या ह्या झालेल्या आहे. 3 शिट्या झाल्यानंतर वाफसुद्धा निघालेली आहे. मी आता तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते. एकदम मऊ भात आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे. तांदूळ तुम्ही पाहू शकता, एकदम लुसलुशीत असा हा मऊ तांदूळ शिजलेला आहे. तर अशाच प्रकारचा आपल्याला एकदम मऊ हा तांदूळ शिजून घ्यायचा आहे. तर चकलीसाठी आपल्याला एकदम मऊ असं शिजलेलंच हे तांदूळाचं मिश्रण हवंय. जर का तांदूळ व्यवस्थित नाही शिजला गेला असेल असं आपल्याला जर का समजलं तर पुन्हा यामध्ये थोडं गरम पाणी टाकून पुन्हा 1 शिटी काढून घ्यावी. पण 1 वाटी तांदूळासाठी 5 वाट्या जर का तुम्ही पाणी वापराल तर अगदी परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण ठरत असते. अगदी छान शिजून घेतलेला भात आपल्याला अशा प्रकारे फेटून घ्यायचा आहे. आणि सर्व छान असे हे फेटून घेत असतानाच त्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर टाकून घेते. तर तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिक टाकू शकतात. मिरची पावडर टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे, छान असं फेटून घ्यायचं आहे. तर तांदूळ छान शिजलेला असला तर हे मिश्रण काही जास्त वेळ आपल्याला फेटावं लागत नाही. फक्त काही सेकंद अशा प्रकारे हे हलवून घ्यायचं आहे चमच्याने. आता हे जे मिश्रण आहे ते मी साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि चकली बनवण्यासाठी आपल्याला एखादी प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे. प्लास्टिक शीटवरती ह्या चकल्या आपल्याला बनवायच्या आहे आणि अशा प्रकारे छान गोलगरीत ह्या चकल्या तयार होत असतात. उन्हामध्ये मी ह्या चकल्या सुकून घेते. जर का तुमच्याकडे अजिबात ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा ह्या चकल्या सुकत असतात. फक्त सुकण्यासाठी, वाढण्यासाठी एखादी दिवस जास्त हा लागत असतो घरामध्ये. तर अशाच प्रकारे मी काही चकल्या तुम्हाला बनवून दाखवते. तर एकदम पटापट ह्या चकल्या तयार होत असतात मैत्रिणींनो, जास्त काही वेळ लागत नाही. तर अशाच प्रकारे संपूर्ण चकल्या ह्या मी तयार करून घेतलेल्या आहे आणि चकल्या दुपारच्या वेळेस आपल्याला पलटून ठेवायची आहे आणि चकल्यांची दोघं साईड ही छान अशी कोरड्या करून घ्यायची आहे. चकल्या कोरड्या झाल्यानंतर अशा प्रकारे चकल्यांना छान असा रंग येत असतो. तुम्ही पाहू शकता, मस्त गोल गरगरीत आणि छान अशा दिसायला ह्या चकल्या तयार झालेल्या आहे. तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही चकल्या बनवून ठेवू शकतात. लहान मुलांना सुद्धा ह्या चकल्या खूप अशा आवडत असतात आणि झटपट सुद्धा तयार होत असतात. चला तर मग आता ह्या ज्या चकल्या आहेत त्या आपण तळून पाहूया. तळल्यानंतर कशा प्रकारे या फुलतात ते तुम्ही पाहूया. तर तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालेले आहे आणि गरम तेलामध्ये अशा ह्या 2 चकल्या टाकून घेते. चकल्या ह्या तेलामध्ये टाकताच एकदम छान अशा फुलत असतात. तुम्ही पाहू शकता, जेव्हा तेलामध्ये चकली टाकली तेव्हाची साईज सुद्धा आणि तळल्यानंतर चकलीची साईज म्हणजे कितीही चकली फुलत आहे यावरून तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर मैत्रिणींनो, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या चकल्या तळल्यानंतर तयार होत असतात. कोणीच ओळखणार नाही का कोणतीही पूर्वतयारी न करता ह्या चकल्या तयार केलेल्या आहे. रंगसुद्धा एकदम छान असा आलेला आहे. व्हिडिओ तुम्ही पाहत आहातच. तुम्हाला व्हिडिओ माझा हा कसा वाटत आहे मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. तर सर्वच चकल्या ह्या छान अशा फुलत आहे. तर अशा प्रकारे मी काही चकल्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहे. पूर्ण तेल हे चकलीच्या आतून निथळून घ्यायचं आहे आणि जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते कितीही चकली फुललेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि मस्त अशी चवीला अप्रतिम लागणारी, त्यासोबतच कोणतीही मेहनत न घेता झटपट तयार होणारी चकल्या ह्या तयार झालेल्या आहे. एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर खाता येतील अशा प्रकारच्या चकल्या ह्या तयार झालेल्या आहे. आता ही जी चकली आहे ती मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते.
एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत ही चकली तयार होत असते. साईज सुद्धा तुम्ही पाहू शकतात. वाढलेल्या चकलीची आणि तळलेल्या चकलीची 4 ते 5 पटीने ही चकली फुललेली आहे. तर आता मी चकली तुम्हाला तोडून आवाज सुद्धा ऐकवते. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत ही चकली तयार होते. पाहू शकतात तुम्ही आवाज. एकदम पापडासारखीच मऊ अशी ही चकली तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, ह्या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा बनवून पहा. एकदम झटपट अशी कोणतीही पूर्वतयारी न करता चकली